आणि आता बातमी आहे ती ठाकरेंच्या दुहेरी लढाईची। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आता उद्धव ठाकरे हे दुहेरी लढाई लढताना दिसत आहेत। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्या कायदेतज्ञांसोबत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहेत। बघूया। Shinde faction was the real Shiv Sena political party. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले। राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याची याचिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलेले आहेत। 2018 ची घटना दुरुस्ती ग्राह्य धरलेली नाहीये। 1999 ची घटना दुरुस्ती ग्राह्य धरली तर पक्षप्रमुख पदाप्रमाणेच गटनेते पदही अस्तित्वात नाही। पक्षप्रमुखांना अधिकार नसतील तर शिंदे आणि त्यांच्या सोबतचे नेते पक्षाच्या एबी फॉर्मवर कसे लढले? भरत गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती चुकीची असल्याचा सुप्रीम कोर्टाचा आक्षेप, तोही अध्यक्षांनी रद्द ठरवला। विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला। सुप्रीम कोर्टाचा निर्णय ग्राह्य मानायचा की लवादाचा याचा निर्णय कोण घेणार? शिवसेनेची घटना ग्राह्य धरली नाही तर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? निर्णयासाठी अध्यक्षांनी जाणीवपूर्वक विलंब केला। निवडणुकीच्या आधी या प्रकरणात योग्य निर्णयाची अपेक्षा ठाकरे गटाकडून व्यक्त होतीये, तर 21 जून 2022 ची स्थिती पाहून निर्णय घेतल्याचं सांगत विधानसभा अध्यक्षांनी हे आरोप फेटाळून लावलेत। आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी पहिली लढाई ठाकरेंकडून लढवण्यात येणार आहे। आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत। सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून तो निकाल दिलेला आहे। हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही। जनता तो स्वीकारणार नाही। हा निकाल काल आपण दिलेला आहे आणि हा देत असताना सुप्रीम कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत, त्यात दिलेले जे प्रिन्सिपल्स आहेत सगळे, त्यात दिलेले जे तरतुदी आहेत, त्यात दिलेले डायरेक्टिव्ज आहेत, त्याचप्रमाणे संविधानातील या विषयातल्या सर्व तरतुदी आणि कायद्यात आणि नियमांमध्ये ज्या तरतुदी आहेत या सगळ्यांच्या आधारावरती आपण हा एक शाश्वत आणि लीगली सस्टेनेबल निर्णय हा आपण द्यायचा प्रयत्न केला आहे। सुप्रीम कोर्टाबरोबरच जनतेच्या न्यायालयात जाण्याची दुसरी लढाई देखील ठाकरेंची शिवसेना लढणार आहे। मंगळवारी उद्धव ठाकरेंनी दुपारच्या सुमारास वरळी डोममध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुद्दे मांडण्यात येतील। 2018 साली घटनेतल्या बदलांची माहिती देण्यात येईल। बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्याचे पुरावे, वादातील राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभांचे व्हिडिओ। कायदेतज्ञही ठाकरेंसोबत पत्रकार परिषदेत। या पत्रकार परिषदेत सत्य सांगण्यात येईल आणि हे जनता न्यायालयात होईल असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सांगतायत। उद्या 4 वाजता वरळी डोम येथे माननीय उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित यांची महापत्रकार परिषद आहे। त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि देशभरातल्या पत्रकारांना, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, त्यांना आम्ही उद्या आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्यासमोर हा जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्या संदर्भात खुली चर्चा होईल। आमच्यामध्ये हिंमत आहे खुली चर्चा करण्याची आणि आपण सगळ्यांनी तिकडे यावं। तर पत्रकार परिषद घेण्याचा प्रकार हा बालिशपणा असल्याची टीका भाजपकडून करण्यात येते। विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी जे निर्णय घेतले त्याच्या विरोधात उद्या ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होते। उद्धव ठाकरे आणि म्हणजे पत्रकार आणि महापत्रकार म्हणजे काय असतं? उगाच काहीतरी बालिशपणा करायचा, पत्रकार परिषदेला महापत्रकार परिषद म्हणायचा, हा बालिशपणा आहे उबाटा सेनेचा। तो बालिशपणा त्यांना लखलाप लागतो। सभागृहामध्ये डोम कावड्याचा उद्या कॉमेडी सर्कस आहे
जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते, ते आता तो उद्या डोममध्ये बसून नंगानाच करून काय उपयोग? तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे. आता शेवण्यासारखं रडत बसून उद्या फायदा नाही. म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे, महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यासोबतच महायुतीवरही या पत्रकार परिषदेत निशाणा साधण्यात येईल. एकीकडे पत्रकार परिषद तर दुसरीकडे सुप्रीम कोर्ट. यात नेमकं काय होणार हेही पाहावं लागणार आहे. निखिल चव्हाणसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.